सोहोम 11 दातिवली आणि तर दुसऱ्या बाजूने वसार संघ. पहिल्या सामन्यामध्ये सोहोम 11 दातिवली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये घेतला. आपण आपल्यापर्यंत पहिला सामना येतोय. हॅलो 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 हॅलो. तर पहिला चेंडू किती वाजता पडतोय ते पाहायचं. आजच्या दिवसामधील किंग ट्रॉफीमध्ये विशाल सर सातत्याने नजर ठेवून येत प्रत्येक गोष्टीवरती बारीक लक्ष इथे ठेवावं लागणार आहे. कारण मॅचेस महत्वाचे आहेत. जे प्रेक्षक आमच्या समवेत लाईव्ह जोडले गेलेत आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊयात सामन्याच्या दिशेने. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू इथे पोहोचलाय. थँक्यू. पंच तिकडे इशारा करतायत स्कोररसाठी. हा इशारा असणार आहे. स्कोरिंगचं काम देखील चालू होईल. लाईव्ह स्टेटिस्टिशियन आपल्या समवेत जोडलं जाते. पहिला चेंडू चांगला फटका आहे. समोर दिशेने चेंडूला खेळून काढलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकेरी धाव तिथे मात्र घेतली गेली. एकेरी धावेच्या सहाय्याने संघाचं खातं इथे खोललं जातंय. एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय. रवी वावळे आणि नितीन रवी वायले आणि नितीन ही जोडी मैदानात आपण पाहतोय. मोतीराम गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. यावेळेस पुढील चेंडू चांगला फटका आहे. समोर दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळलाय. चेंडूला केलंय हवाई फायर आणि चेंडू जातोय सरळ समोर बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 धावा. तर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका इथे खेळून काढलाय. आक्रमण जरूर केलं गेलं नितीनने काय केलंय. पहिला चेंडू फेस करत असताना षटकार इथे खेळून काढलाय. मित्रांनो क्रिस गेलच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिला चेंडू फेस करत असताना त्याने षटकार खेचलाय. परंतु नितीनने इथे पहिला चेंडू फेस करत असताना षटकार खेचलाय आणि षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मोतीराम सज्ज आहे. तर फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत फलंदाज नितीन. यावेळेस मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू जातोय. खेळाडू तिकडे तैनात आहे आणि चेंडूला मात्र अडवलं गेलंय. कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू सांगता इथे होताना पाहायला मिळते. यावेळेस प्ले अँड मिस पाहायला मिळते. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूचं पिचिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळते. फलंदाज थोडेसे चपल झाले होते परंतु आणि चेंडू पडल्यानंतर आणखी हलकासा बाहेर कट झालाय. निर्धाव चेंडू सांगता होताना इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. इनफिल्डला क्लिअर केलंय आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषच्या पलीकडे. लॉंग ऑफ सीमारेषच्या बाहेर 4 धावांकरता 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 11 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना तर दातिवली संघाचा अतिरिक्त खेळाडू इथे पोहोचलाय परंतु ड्रेस कोड मध्ये नसल्यामुळं 2 धावांची पेनल्टी इथे असणार आहे. याचं भान आता संघाने ठेवायचंय. नियम हे मात्र काटेकोररित्या इथे फॉलो केले जातील. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार 2 धावांची पेनल्टी इथे दिली गेली आहे. ओके थँक्यू. जाऊयात सामन्याच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. इथे मात्र चेंडूला खेळून काढलाय. चेंडू ड्रिप करत होता फलंदाजी दिशेने. लोअर फुलटा चेंडू होता. चांगला फटका आहे आणि चेंडू मात्र जातोय मिड विकेट सीमारेषच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 15 धावा धावफलकावरती. चांगला फटका होता. मिड विकेट रिजनला खेळाडू तिकडे तैनात होता परंतु गॅप मध्ये चेंडू गेला होता आणि चौकार मिळतोय.
धावफलक जाऊन पोहोचतंय ते 15 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 5 षटकांची ही लढत आपण पाहतोय. तर पहिलं षटक जर पाहिलं तर अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ना नितीनची. रवी वायलेने पहिल्या चेंडूवरती शंगल घेतली होती, तदनंतर मात्र नितीनने स्ट्राईक घेतली आणि पूर्णपणे एकाकी खेळी त्याच्या माध्यमातून साकारली गेली. 14 धावा आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये बनवल्यात आणि महागडं राहिलंय मोतीरामचं पहिलं षटक 15 धावांचं. तर पहिलं षटक संपलंय 15 धावा धावफलकावरती. एंड इथं चेंज झालाय, गोलंदाज देखील बदललाय. नशीब बदलणार का इथे ते पाहावं लागेल. मात्र सुंदर फटका आहे, कव्हर रिजनला चेंडू जाईल. इनफिल्डला क्लिअर केलं होतं, चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषच्या पलीकडे. चौकार 4 धावा. अतिशय खतरनाक फटकेबाजी इथे पाहायला मिळते दोनही फलंदाजांकडून आणि चार्ज होत आहेत दोनही फलंदाज. आक्रमक पवित्रा मात्र धारण करतायत इथे. प्रत्येक चेंडूवरती इथे आक्रमण आता केलं जात आहे. अतिशय जबरदस्त फटकेबाजी इथे पाहायला मिळते दोनही एंडने. एका बाजूने रवी वाहिले तर दुसऱ्या बाजूने नितीन. यावेळेस हा चेंडू दिशा चुकली आहे आणि पंचांनी काय केलंय, क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 त्यांनी वापरलाय. वाईट बॉल चेंडूला घोषित केलंय आणि वाईटच्या माध्यमातून मात्र अवांतर धाव इथे मिळेल आणि हा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाला हाताळावा लागेल, कारण दंडित केलंय एका धावेकरता आणि चेंडू पुन्हा हाताळण्याची सूचना देखील केली आहे. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलंय. एकेरी धाव तिथे मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 21 धावा धावफलकावरती. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. किंग ट्रॉफी 2022 आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. इथे मात्र खांद्याचा अतिरिक्त वापर केलाय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती चेंडूला ठेवलंय आणि चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग होतं. कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट होत नाही. निर्धाव चेंडू सांगता. यावेळेस चांगला फटका आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून दिलाय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये नक्कीच लॉफ्ट केलं होतं चेंडूला आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषच्या पलीकडे 4 धावांकरता. चौकार 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. विशाल पाटील. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडूला लॉफ्ट केलंय. हवेमध्ये चेंडू जातोय. खेळाडू मात्र तिकडे आलाय. चेंडू पडल्यानंतर आउटफील्ड वरती थोडासा स्थिर झालाय. फटका चांगला होता, परंतु तितकासा बेनिफिट मिळणार नाहीये. इथे धावा मिळतील. 2 धावा. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 27 धावा धावफलकावरती. 1.5 षटकांचा खेळ मित्रांनो संपलाय आणि 27 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. मिस टाइम झालाय. हवेत चेंडू जातोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक प्ले मध्ये येईल आणि झेल टिपला गेलाय. पहिला खेळाडू इथे बाद होतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 13.50च्या सरासरीनं धावा इथे बनवल्या गेल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि एक खेळाडू इथे बाद झालाय. नवीन फलंदाज सूरज मैदानामध्ये गेलाय. रवी वायले आणि सूरजला जबाबदारी घ्यावी लागेल, कारण मित्रांनो क्रिकेट कुठल्याही प्रकारचा असू द्या, तुम्ही टेस्ट क्रिकेट खेळा, ओडीआय वन डे खेळा, 27 धावा आहेत.
तर दोन्हीकडे स्कोर चेक होतोय, दोन ठिकाणी स्कोरिंग केलं जाते. 27 रन आहेत. तर जाऊयात सामन्याच्या दिशेने. 27 धावा धाव बलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ते सज्ज होतील. मोतीराम दळवी पुन्हा एकदा सज्ज झालेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपली, त्यामध्ये धावा आल्या 27. खेळाडू गमवलाय 1. वसार संघाने शरीर भेदक हा चेंडू होता, शरीरावरती जाऊन आदळलाय. एकही धाव इथे मिळणार नाही. निर्धाव चेंडू सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत मोतीराम दळवी. डावखुरे आता सुरज समोर होता. चेंडूला खेळलं होतं लॉंग ऑन रिजनला, चेंडू गेला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड होईल, अडवला जाईल. तोपर्यंत एवढा वेळ दोनही बॅट्समनकडे, फलंदाजाकडे, की एकेरी धाव इथे घेतली जाईल. एकेरी धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाते. धावा झाल्यात 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. अतिशय चांगला चेंडू, स्लोवर वन टाकला होता, परंतु अचूक टप्प्यावरती गुडलाईन स्पॉटवरती हा चेंडू टाकला होता. बॅट्समन फलंदाज जास्त काही समजू शकत नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये प्ले अँड मिस असं नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल चित्र. पुन्हा एकदा मोतीराम दळवी तयार आहे. त्यावेळेस फुलटा चेंडू होता, चांगला फटका आहे. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडूला केलंय हवाई फायर. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषच्या बाहेर. षटकार 6 धावा. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. लाजवाब फटका नक्कीच याला आपण म्हणू शकतो, कारण आतापर्यंत अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं मोतीराम दळवी यांनी. यावेळेस मात्र चुकीचा चेंडू टाकला फुलटास आणि फुलटास वरती अक्षरशः तुटून पडलेत फलंदाज रवी वायले आणि त्यांच्या माध्यमातून षटकार इथे वसूल केला जातोय. रवी वायले आणि सूरज ही जोडी आता मैदानामध्ये. एक जबाबदारी या दोघांनाही घ्यावी लागेल. पहिली इनिंग आपण पाहतोय. टॉस इथे जिंकला होता दातिवली संघाने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. एकेरी धाव इथे घेतली जाईल. थोडंसं फंबल देखील झालं होतं आणि त्या माध्यमातून मिळणारी एकेरी धाव, एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 35 धावा. तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ असताना 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मिस टाइम झालाय. हवे चेंडू जातोय, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये थोडीस फंबल. पुन्हा एकदा आणि फंबलचा फायदा. क्रिकेटच्या या खेळामध्ये चुकीला माफी नाही. एका धावेचे रूपांतर 2 धावांमध्ये नक्कीच झालंय आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय. 37 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. दी लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक दातिवली संघ ऑलरेडी सुपर 12 साठी दाखल झालाय. इथे मात्र या सामन्यामध्ये काय होतंय ते देखील सर्वांना पाहायचंय. क्रिकेट हा खेळ, क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. कारण क्रिकेटची मॅच जी सुरू होते ती तुम्ही शिक्का उधळून जर करत असाल, टॉस जर करत असाल, तर टॉसमध्येच अनिश्चितता आहे, अनसर्टनिटी आहे. तर क्रिकेटच्या या खेळामध्ये देखील अनसर्टनिटी खूप असतात. शेवटच्या चेंडू जोपर्यंत पडला जात नाही तोपर्यंत कोणता संघ बाजी मारेल हे कोणीही ठरवू शकत नाही. तर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे असणारे सहकारी, कारण आता मी बदलापूरला रहिवासी झालोय. डिके सर बदलापूर, बाळा माने कल्याण आणि झहीर खान कल्याण
हे मात्र पंच आहेत. आमच्या स्कोररच्या भूमिकेत जर तुम्ही पाहाल तर कांचन पालकर साहेब त्यांना तुम्ही पाहता स्कोररच्या भूमिकेमध्ये. जाऊयात सामन्याच्या दिशेने. यावेळेस मात्र चांगला फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. थोडंसं फंबल पुन्हा एकदा होत आहे आणि फंबल झालं अलॉंग दी कार्पेट. जरूर चेंडू गेला होता, फंबल झालं. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि 3 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय स्थूल पणा दिसला खेळाडूचा तिथे. आणि क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी अजिबात चालत नाहीत. तुम्ही चुकलात पहिला चेंडू कलेक्ट करण्यासाठी, एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये झालं. तुम्ही पुन्हा थोडंसं थांबलात तर 2 धावेंचं रूपांतर 3 धावेंमध्ये देखील झालं. क्रिकेटचा हा खेळ इतका सर्वांच्या आवडीचा काय, कारण त्याच्यामध्ये अशा गोष्टी ह्या सातत्याने घडत असतात. तुम्ही जर थोडेसे आणि तुमची नजर हटी, दुर्घटना घटी. 1 धाव होती, त्या एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये झालं आणि 2 धावेंचं रूपांतर 3 धावेंमध्ये कधी झालं हे मात्र खेळाडूला देखील कळालं नाही. क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो असाच आहे. तर स्ट्राईक आता बदलते. लेफ्ट हँडेड बॅट्समन डावखुरी हाताचा खेळाडू मात्र समोर येईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू प्ले अँड मिस इथे जरूर पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, चेंडू फील्ड झालाय. तोपर्यंत बाईकच्या माध्यमातून मिळणारी एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थं षटक मार्गस्थ असताना 41 धावा धावबलकावरती चांगली फलंदाजी करतायत इथे रवी वायले आणि सूरज. पहिला खेळाडू बाद झाला होता नितीन म्हात्रे. तदनंतर नक्कीच जबाबदारी पूर्ण खेळी करतायत सूरज डावकर आणि रवी वायले. सूरज दुधकर, माफ करा. इथे प्ले अँड मिस पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळालाय गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज सुभाष वैतीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुभाष वैती सज्ज आहेत चेंडू टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. अर्थात पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलंय. एकेरी धाव पुन्हा एकदा उपलब्ध असेल आपल्यासाठी आणि एकेरी धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 42 धावा धावफलकावरती आपण पाहतो एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मार्गस्थ असताना आज मात्र विशाल सरांची सकाळी चर्चा करत होतो. त्यांनी बरेचसं काही बोलले माझ्याबद्दल. तुषार, खूप चेंजेस तुझ्यामध्ये झालेत, परंतु विशाल सर, चेंजेस होणं ही मात्र काळाची गरज असते. क्रांती आपल्यामध्ये येणं, कारण तुमच्या देखील स्पर्धा पहिल्या छोट्या थोड्याशा असायच्या, परंतु त्याच्यामध्ये देखील क्रांती झालेली मी पाहिली आहे. तर आमच्यामध्ये देखील थोडीशी क्रांती करणं ही काळाची गरज आहे. यावेळेस मात्र फटका इथे खेळण्याचा प्रयत्न झाला, मिस टाइम झाला, लिडिंग एज लागलं, परंतु 3 खेळाडू तिकडे तैनात होते. तू मै कुठेही कॉलिंग दिसलं नाही. आणि झेल ज्या वेळेस हवेत असतो, जास्त खेळाडू ज्या वेळेस जवळ येतात त्यावेळेस कॉलिंगला खूप महत्व आहे. इथे कॉलिंग दिलं नाही, कुठल्याही खेळाडूने कॉल दिला नाही आणि झेल इथे मात्र सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस असं आपण सातत्याने म्हणत असतो. एक जीवनदान इथे दिलं जात आहे डावखुऱ्या हाताच्या सूरजला. कॅमेरावर तुम्ही पाहू शकता, अतिशय अप्रतिम आहे. यावेळेस चप्पल झाले होते. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. लॉंग ऑन रिजन चेंडूला खेळले. एकेरी धाव पुन्हा एकदा मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचता येते 44 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. 11 रन पर ओव्हर. तर विशाल सर यांच्या माध्यमातून मात्र एक गोष्ट इथे मला कळवली जाते. SMD स्पोर्ट लाईव्ह यांच्यासाठी मात्र बाहेरच्या देशामधून देखील ऑफर आलेल्या आहेत, परंतु 4-5 लोकांचे पासपोर्ट नसल्यामुळं तिकडे ते जाऊ शकत नाहीत. परंतु नक्कीच SMDचं चांगलं काम आहे. जे कॅमेरामॅनने आतापर्यंत कॅमेरा वर्क जे केलंय ते मात्र अप्रतिम दर्जाचं राहिलंय, अव्वल दर्जाचं राहिलंय. तुम्हाला 100 पैकी 100 मार्क आहेत. अतिशय चांगलं काम तुमच्या माध्यमातून केलं गेलंय. धावा झाल्यात इथे 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतील हेमंत भोईर
तर फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज होत आहेत इथे रवी वायले आणि सूरज. सूरज दुधकर आणि रवी वायले ही जोडी मैदानात आहे. यावेळेस समोरचे चेंडूला खेळलाय अलॉंग दी कार्पेट ऑन ड्राईव्ह तुम्ही म्हणू शकता या फटक्याला. लॉंग ऑन रिजनला चेंडू गेला होता आणि 2 धावा अतिशय आरामात पूर्ण केल्या जातात. आउटफील्ड मात्र खूप तेज आहे. बोला सर. उत्तर शिव आणि बेतवडे बी दोनही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. शरीरावरती जाऊन हा चेंडू आदळलाय. लेगबाईटच्या माध्यमातून पंच डिके सर्कल होतात. लेगबाईटच्या माध्यमातून येणारी ही एकेरी धाव एकेरी धाबेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 47 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 47 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. अतिशय चांगलं काम आतापर्यंत पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहिलंय. आपले दोन्ही ऑन फील्ड जो पंच आहे डिके सर बदलापूर आणि बाळा माने सर कल्याण यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम नक्कीच पाहायला मिळाले. गुड अंपायरिंग बिटवीन टू अंपायर्स. देर आर कॉम्बिनेशन ऑफ टू अंपायर्स. अतिशय जबरदस्त कामकाज आतापर्यंत जरूर पाहायला मिळालंय. या सामन्याच्या दिशेने फलंदाजीसाठी नक्कीच सज्ज होतील सूरज दुधकर. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहेत हेमंत भोईर. अंतिम षटक इथे हाताळण्यासाठी सज्ज झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दोन धावा इथे घेतल्या जातील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 49 धावा धावफलकावरती. 49 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज सूरज दुधकर. यावेळेस शॉर्ट लेंडवरती चेंडू धरून ठेवलं होतं. खांद्याचा अतिरिक्त वापर देखील केलाय परंतु 2 धावा नक्कीच मिळतील. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. लॉफ्ट केलं होतं चेंडूला. 50 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. 51 धावा 50 अप्स इथे नक्कीच स्कोर 50च्या पुढे जरूर जातोय. 51 धावा धावफलकावरती लागतायत. वसार संघासाठी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. टॉस हरल्यानंतर फलंदाजी करायची होती परंतु चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. 51 धावा 50 अप नक्कीच इथे झालेत. 51 धावा धावफलकावरती. हेमंत भोईरचा हा चेंडू एज लागलाय आणि लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र जातोय सीमारेषच्या पलीकडे. 4 धावा. लाजवाब फटकेबाजी इथे पाहायला मिळते. 4 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 55 धावा धावफलकावरती. अंतिम षटक मार्गस्थ असताना 55 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 55 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ असताना 55 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. गोलंदाजीसाठी गोलंदाज हेमंत भोईर पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेस ऑन साईडला चेंडूला खेळले. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड झाला. धावबादची संधी क्रिएट झाली आणि खेळाडू इथे धावबाद होईल. पंचावन्न धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती एकही धाव मिळाली नाही आणि दुसरा खेळाडू इथे बाद झालाय. धावबादच्या स्वरूपामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली वसार संघाची. आपण स्कोर कार्ड आपल्यापर्यंत नक्कीच पाहायला मिळेल. हॅलो. बेतवडे संघाचे कर्णधार तसेच उत्तारशिव संघाचे कर्णधार यांच्यामध्ये टोच होणार आहे. तर मी दुधकर साहेबांना विनंती करते की आपल्या हस्ते टोच करायचं आहे. दुधकर साहेबांच्या हस्ते टोच होणार आहे. तरी आपले बेतवडे गावदेवी बेतवडे बी संघ तसेच उत्तारशिव संघ यांना विनंती करते की टोच बॉक्समध्ये उपस्थित राहणे. तर सरांनी जी सूचना केली विशाल सरांनी विनंती आहे दोनही संघांना
दोन्ही कर्णधार लगेच यायचंय. पाहुणे तिकडे उपस्थित झालेत. आपण वेळ इथे जाऊ द्यायचा नाही. आपल्याला विनंती करण्यात येते की सूचनांचं पालन करा. एवढी मोठी स्पर्धा आपण आयोजित केली तर त्यामध्ये शिस्त देखील असायला हवी. हॅलो हॅलो. तर या ठिकाणी दुसऱ्या सामन्याचं नाणेफेकी होतोय बेतोळे विपक्ष उत्तर शिव. तर मी सन्माननीय दिलीप दुधकर साहेबांना विनंती करतो या सामन्याचं नाणेफेकी करावं. तर या ठिकाणी बेतोडे संघाने नाणेफेकी जिंकली. तर नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः काय निर्णय असेल? बरेच सामने या ठिकाणी खेळले गेले. आजचा 5वा दिवस आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा झालेली आहे. तर क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना उत्तर शिव संघाला किती धावांवर आपण रोखू शकता? 50 ते 55. असे कोणते गोलंदाज की जेणेकरून उत्तर शिव संघाला बॅकफुटवर आणण्याचा प्रयत्न करतील? प्रशांत हेमन आर्शल. ठीक आहे. तर सातत्याने 4 दिवस, आजचा 5वा दिवस, या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन खूप छान आहे. धन्यवाद. तर प्रथमतः फलंदाजी आले उत्तर शिव संघाला. तर फलंदाजी करत असताना किती धावांचं टार्गेट आपण सेट केलं आहे? आम्ही 70 ते 75 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. कारण समोरची जी बेतवडी टीम आहे ती नक्कीच मजबूत टीम आहे. त्यांची फलंदाजी चांगली आहे आणि गोलंदाजी, त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मी प्रयत्न करू. जास्त प्रश्न काय विचारत नाही. आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर नेहमी चांगलं असतं. उसळघर म्हटल्यानंतर विशाल यांचं आयोजन तर दरवर्षी चांगलंच असतं. धन्यवाद. ओ टू सर. थँक्यू. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. 55 धावा बनवल्या गेल्यात वसार संघाच्या माध्यमातून. दातिवली संघाला इथे आवश्यकता असणारे 56 धावांची. 56 रन्स रिक्वायर्ड टू विन. लिगल 30 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 56 रन्स. तर 2 धावा पॅनल्टीच्या त्या देखील ऍड केल्या जात आहेत. टार्गेट थोडंसं वाढतंय मित्रांनो 2 धावांनी. असं म्हटलं जातं कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बडा नहीं, हारा वही है जो लढा नाही. जितका मोठा संघर्ष इथे करावा लागेल तेवढी मोठी जीत इथे नक्कीच मिळेल. राज नाईक आणि सुभाष भोईर ही जोडी आपण मैदानात पाहतोय. राज नाईक आणि सुभाष वैती ही जोडी मैदानात आपण पाहतोय फलंदाजीसाठी. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालेत. सूरज दुधकर. पहिला चेंडू एज लागतंय, हवेमध्ये चेंडू जातोय. विकेट किपर तिकडे तैनात आहे आणि झेल टिपला गेलाय. पहिला खेळाडू इथे पहिल्या चेंडूवरती बाद होतोय, अर्थात शिकार ठरतोय नक्कीच डायमंड डकचा. पहा, पहिला चेंडू फेस करत असताना जर खेळाडू शून्यावरती बाद झाला तर डायमंड डक. दुसरा चेंडू फेस करत असताना जर खेळाडू शून्यावरती बाद झाला तर गोल्डन डक. आणि तिसरा चेंडू फेस करत असताना खेळाडू जर शून्यावरती बाद झाला तर सिल्वर डक. इथे मात्र डायमंड डकचा शिकार ठरतोय खेळाडू राज नाईक. तर गोल्डन डकचा शिकार ठरले होते. एज लागलं होतं आणि विकेट किपर तिकडे तैनात होते. त्यांनी चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत अमोल नाईक. टॉस जिंकला होता दातिवली संघाने, परंतु 2 धावांची पॅनल्टी आणि त्यात टार्गेटमध्ये मात्र भर पडली आहे. जाऊयात सामन्याच्या दिशेने. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय सूरज दुधकर. तर फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत फलंदाज
अमोल नाईक. यावेळेस हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. 2 धावा तिथे घेतल्या गेल्या. दुहेरी धाब्यांच्या साह्याने संघाचं खातं इथे खोललं जाते. 2 धावा धावफलकावरती. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तर इथे आव्हान असणारे 58 धावांचं आव्हान. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू एज लागतंय. चेंडू मात्र जातोय. एकेरी धाव लेग बाईकच्या माध्यमातून 1 धाव येते. लेग बाईकच्या साह्याने पंच कळवतात. तर एज लागलं असं मला नक्कीच जाणवलं, परंतु पंचांची नजर तिकडे होती. त्यांनी कळवलंय की लेग बाईकच्या माध्यमातून ही धाव येते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते. 4 धावा धावफलकावरती. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. माफ करा. यावेळेस हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये जरूर पाहायला मिळालंय. 3 धावा इथे मात्र पळून पूर्ण केले जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मित्रांनो, एक रेकॉर्ड आहे. क्रिस गेल वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 10,000 धावा त्यांनी बनवल्या, परंतु एकदाही मैदानावरती 3 धावा पडून कधीही पूर्ण केल्या नाहीत. इथे मात्र 3 धावा. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन 2 प्लेयर्स इन द मिडल. आणि 3 धावा इथे मात्र वसूल केल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने हा चेंडू टाकला होता. अपील जरूर केलं गेलंय. नॉट आउट पंच इथे कळवत आहेत. आणि 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक इथे संपलंय. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. जिंकण्यासाठी आव्हान असणार आहे ते 58 धावांचं. 58 रन्स. अजूनही 50 धावांची आवश्यकता असणार आहे. निर्धारित येणारे चेंडू असतील 24 चेंडू आणि 50 धावांची अजून देखील आवश्यकता. करंट रन रेट जे आहे ते 8चं आहे, परंतु आवश्यक रन रेट, रिक्वायर्ड रन रेट ते आहे 12.50चं. 58 धावा इथे बनवायच्यात. पहा, रिक्वायर्ड रन रेट देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. किंग्स ट्रॉफी 2022 विसरगर गोलंदाजीसाठी एक नवीन गोलंदाज सज्ज झालाय. सोहम 11 दातिवली आणि वसार संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. दिनेश महात्रे, गिरीश महात्रे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप फाईन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. खेळाडू तिकडे तैनात आहे. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा इथे घेतल्या जातील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. जिंकण्यासाठी 58 धावा बनवायच्यात. दिल्ली अभी भी काफी दूर, परंतु प्रयत्न करावे लागतील इथे सोहम 11 दातिवली संघाला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. मिस टाइम झालाय. चेंडू हवेमध्ये जातोय, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये, अर्थात ज्या ठिकाणी कुठलाही खेळाडू तैनात नाही अशा ठिकाणी चेंडू गेलाय. डिरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस आणि त्याचाच प्रत्यय इथे आलाय. डायरेक्ट हिट झाली आहे आणि खेळाडूला इथे मात्र धावचित व्हावं लागणार आहे.
दुर्गेश फ्लोरेच्या माध्यमातून मात्र डिरेक्ट हिट इथे केली जाते. डिरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन द क्रिकेट. आणि त्याचा प्रत्यय इथे आलाय. अतिशय जबरदस्त चेंडूचं कलेक्शन त्याने केलं होतं आणि तदनंतर मात्र डीप मधून थ्रो जो मारला होता अतिशय लाजवाब थ्रो नक्कीच पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून. नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू पडला होता आणि तदनंतर थ्रो जर पाहिला तर अतिशय रॉकेट थ्रो होता. डिरेक्ट हिट. एकही बाउन्स न लागता डायरेक्ट विकेट किपरने काय केलंय पहा, हात काढून घेतलेत, अंदाज घेतलाय आणि इथे त्याचा अंदाज चांगला आहे. क्रिकेटमध्ये अंदाजाला खूप महत्व आहे आणि तो अंदाज मात्र इथे विकेट किपर नक्कीच दाखवून देत आहेत. डिरेक्ट हिट. दुसरा खेळाडू इथे बाद झालाय. धावपलकावरती धावा आहेत 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1.3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि थोडासा बॅकफुट वरती गेलाय दातिवली संघ. मोमेंटम इथे मिळते वसार संघासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय, चांगला झेल तिथे टिपला गेलाय. आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक खेळाडू आउट होत आहेत दातिवली संघासाठी. भागीदारीची सक्त इथे आवश्यकता असणार आहे, जरूरत असणार आहे. विश्वास फ्लोरे यांच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. एका भागीदारीची आवश्यकता इथे असणार आहे दातिवली संघाला. बॅक टू बॅक 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. टॉप ऑर्डरला मात्र नक्कीच खिळखिळ करण्याचं काम इथे करतायत वसार संघ. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 त्यांनी वापरलाय आणि आपले हात हवेमध्ये समांतर त्यांनी फैलावलेत. व्हाईट बॉल चेंडूला घोषित करतायत. एक अवांतर धाव इथे मिळेल दातिवली संघ. अब दवा की नाही दुवा की जरूरत आहे. यावेळेस चांगला फटका आहे, सफल झाले होते लेग स्टंपच्या बाहेर आणि चेंडूला मात्र फाईन क्षेत्रामध्ये खेळलं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. दुहेरी धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र स्टेप आउट झाले. पाठीमागं पाहण्याची आवश्यकता नाही. महेंद्रसिंग धोनी स्टाईल स्टंपिंग एसटी चित्त केलं जाते खेळाडूला. मराठी जर सांगायचं झालं शुद्ध मराठीमध्ये तर अतिशय चांगलं एसटी रक्षण इथे तुम्ही म्हणाल. लाजवाब कामकाज त्यांच्या माध्यमातून नक्कीच 2 हाताने चेंडू गॅदर केला. तदनंतर उजव्या हाताने चेंडूला हातामध्ये पकडला आणि तदनंतर यष्ट्यांचा वेध त्याने घेतलाय. फर्निचर रिस्ट्राईड केलंय. आणखी एका विकेटचं पतन. 4 खेळाडू इथे बाद झाले. दातिवली संघाने फक्त टॉस जिंकला या सामन्यात. बाकी आतापर्यंत सामन्यावरती पकड निर्माण केली आहे ती वसार संघाने. अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली. वेदांत दळवी नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत, परंतु एका भागीदारीची आवश्यकता आहे. इथे कमबॅक तुम्हाला जर करायचा असेल दातिवली संघ तर एक भागीदारी करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे, मॅन्डेटरी असणार आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. काय होणार या मुकाबल्यामध्ये? हा मुकाबला मात्र चुरशीचा होणार का ते सर्वांना पाहायचंय. आतापर्यंत एकाकी चाललाय हा मुकाबला. फक्त टॉस जिंकलाय दातिवली संघाने, परंतु तदनंतर पूर्णपणे वर्चस्व या सामन्यामध्ये गाजवलंय ते वसार संघाने. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकता. दूरच्या एंडने नक्कीच सज्ज होतील. कुणाल गाडगे गोलंदाजीसाठी. कुणाल गडगे
इथे मात्र करेक्ट प्लम नक्कीच खेळाडू होता. स्टंपच्या समोर पिचिंग होतं आणि चेंडू ड्रिप करत होता स्टंपच्या समोर. इथे खेळाडूला नक्कीच लेग बिफोर विकेटचा शिकार ठरतोय. आणखी एका विकेटचं पतन दातिवली संघासाठी. नवीन फलंदाज रोशन नाईक मैदानामध्ये. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज संजय झालेत सूरज दुधकर. यावेळेस हा चेंडू दिशा चुकली. पंच दशा खराब करतात. दोन्ही हात हवेमध्ये समांतर फैलावले. क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 त्यांनी वापरलाय आणि व्हाईट बॉल चेंडूला घोषित केलंय, दंडित केलंय गोलंदाजाला एका धावे करता आणि सूचना केली आहे की हा चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा टाकायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पंतांच्या उजवीकडून डाव्या हाताने चेंडू हवेमध्ये जातोय, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये 2 धावा इथे घेतल्या जातील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथं होतोय का, परंतु 2 धाव्यांवरती समाधानी राहावं लागेल. दोनही फलंदाजांना 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 5 विकेट. 16 चेंडू आणि अजूनही 40 धावांची आवश्यकता. प्ले अँड मिस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉलच्या रेषेमध्ये कुठेही फलंदाज आले नव्हते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. कडेकडे खेळण्याचा प्रयत्न झाला. फुटवर्क कुठे दिसलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता. प्ले अँड मिस. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सूरज दुधकर सज्ज आहेत. अतिशय चांगलं षटक हाताळतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगल्या लेंथ वरती चेंडूचं पिचिंग आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. चांगली लाईन आणि लेंथ. जर क्रिकेटिंग भाषेत जर बोलायचं झालं तर अतिशय जबरदस्त लाईन आणि लेंथ पाहायला मिळते इथे गोलंदाज सूरज दुधकरची. एज लागते. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड झालाय. तोपर्यंत घेतली जाणारी एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाते. 19 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 5 खेळाडू इथे बाद झाले. दातिवली संघ सोहम 11 दातिवली संघ पूर्णपणे बॅकफूटवरती पाहायला मिळतो या सामन्यामध्ये, परंतु कमबॅक करावा लागेल. एखादा षटकार चौकार मात्र या सामन्यामध्ये देखील संजीवनी घेऊन येऊ शकतो, परंतु तो चौकार षटकार लागेल का हा प्रश्न आहे. प्ले अँड मिस. आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. सुनील गावस्कर सर यांनी मात्र म्हणून ठेवलंय की व्हर्टिकल बॅटने तुम्ही जितकंही क्रिकेट खेळाल तेवढे चांगले फलंदाज म्हणून तुम्ही उभे राहणार किंवा निखरणार, परंतु इथे आडव्या बॅटने खेळण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेलाय आणि त्यामध्ये मात्र सपशेल अपयश येताना देखील पाहायला मिळालंय. तर जगदीश केवडकर यांची जी कविता होती सावली प्रेमाची नावाचा चित्रपट होता, त्याच्यामध्ये मात्र ही कविता वापरली गेली. क्रिकेट राजा जीवन इथे फुकला तो संपला. आणि नक्कीच तेच पाहायला मिळतं इथे. पहा MS धोनी द अनटोल्ड स्टोरी ज्यावेळेस चित्रपट आला त्या चित्रपटामध्ये मात्र सांगितलं गेलं की फुलटास आल्यावरती त्या फुलटासवरती कसं तुटून पडायचं, त्याचा कसा खरपूस समाचार घ्यायचा, यॉर्कर आल्यावरती तो कसा अडवायचा आणि बाउन्सर आल्यावरती तो कसा हुकवायचा. तर गोलंदाजीसाठी ऋषी महात्रे सज्ज झालाय. चौथं षटक टाकण्यासाठी ऋषी महात्रे सज्ज होत आहेत. तर फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत फलंदाज रोशन नाईक आणि त्यांच्या बरोबरीनं मैदानात तुम्हाला पाहायला मिळतील वेदांत दळवी. जाऊयात सामन्याच्या दिशेने. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहेत. फलंदाजीसाठी देखील फलंदाज सज्ज आहेत. ऋषीचा पहिला चेंडू दिशा चुकली आहे
आणि पंत चुकणार नाही त्या दशा खराब करण्यासाठी वाईट बॉल पंचांनी घोषित केला. त्या माध्यमातून येणारी अवांतर धाव, अवांतरच्या साह्याने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र हवे चेंडूला खेळलाय, मिड विकेटला खेळाडू तिकडे तैनात आहे आणि सरळ चेंडू जाऊन क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये जातोय. त्याला मात्र हलण्याची देखील आवश्यकता नाहीये. याचाच अर्थ असा की दातिवली संघाला आणखी एक धक्का लागतोय. बॅक टू बॅक विकेट इथे गमवताना पाहायला मिळतोय दातिवली संघ. आणि हे आव्हान जे होतं त्याचा मात्र पाठलाग करण्यासाठी जो आत्मविश्वास हवा होता तो मात्र दातिवली संघाने या सामन्यामध्ये दाखवला नाही आणि पूर्णपणे खांदे पडलेले पाहायला मिळाले. बॉडी लँग्वेज त्या खेळाडूंची पडलेली पाहायला मिळाली आणि पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललं. इथं आता पूर्णपणे वर्चस्व या सामन्यामध्ये राहिलंय ते वसार 11 संघाचं. ज्या पद्धतीने त्याने धावगती राखली सुरुवातीपासून, टॉस फक्त दातिवली संघाने जिंकला, परंतु तदनंतर पूर्ण काम जे आहे ते वसार संघाने आतापर्यंत या सामन्यामध्ये करून दाखवले. अतिशय लाजवाब कामगिरी. क्रिकेटचे 3 विभाग असतात मित्रांनो, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. तीनही आखाड्यांवरती अतिशय पूर्णपणे वर्चस्व इथे गाजवले वसार संघाने. अतिशय लाजवाब कामगिरीचा नजराणा या मैदानावरती करून दाखवलाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ऋषी महात्रे सज्ज होत आहेत, तर फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत मोतीराम दळवी. यावेळेस चांगला फटका आहे, ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. जमिनीच्या साह्याने जमिनी लगत चेंडू हा मात्र गेला होता. इंग्लिश भाषेत जर सांगायचं झालं तर अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल इन लॉंग ऑन रिजन. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. एकेरी धाव तिथे मिळेल आणि आता मात्र मोतीराम दळवी यांना स्ट्राईक मिळते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ऋषी महात्रे सज्ज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी करतायत. डावखुर हाताचे गोलंदाज आहे. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत. अर्थात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऋषी. यावेळेस दिशा चुकली आहे. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय आणि वाईटच्या साह्याने आणखी एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 22 धावा धावफलकावरती. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. इथे मात्र मिस टाइम झाला. हवे चेंडू जातोय. ऋषी स्वतः चेंडू खाली आहे. कट अँड बोल्ड. आणखी एका विकेटचं पतन. बावीस धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर आणखी हलकासा बाहेर जातोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. मोहन तांडेल बेतवडी आणि भगवान पाटील बेतवडे दोघांना विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. आदरणीय मोतीराम दळवी साहेब आपल्याला विनंती आहे आपण देखील मंचावरती यायचंय. सामना संपल्यानंतर आपण मंचावरती या. तर आदरणीय सतीशजी म्हात्रे साहेब यांच्या हस्ते इथे सन्मान केला जातोय. धावफलकाचा जर तुम्ही विचार केला तर 23 धावा धावफलकावरती. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा तुम्ही धावफलकावरती पाहू शकता. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम येणारे 6 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. आता मात्र युवराज सिंग सारखी कामगिरी करावी लागेल. 6 षटकार इथे खेचावे लागतील ही मॅच जर जिंकायची असेल तर. इट इज डिफिकल्ट टास्क फॉर दातिवली टीम. 6 चेंडू आणि 35 धावांची अजून देखील आवश्यकता आहे.
पहिला चेंडू स्लो रोन चेंडू टाकला होता. शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड झालाय. येणारी धाव असेल एकेरी धाव. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 24 धावा धावफलकावरती. 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये रवी वायले पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत तर फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत फलंदाज. अपील जरूर केलं गेलंय. एकेरी धाव मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे रवी वायले. यावेळेस चांगला फटका इथे सजवलाय परंतु खेळाडू तिकडे तैनात आहे आणि कुठलीही चूक होणार नाही. आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट इथे जाताना पाहायला मिळत आहे. दातिवली संघ पूर्णपणे बॅकफुटवरती या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 8 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आणि धावांचा जर तुम्ही विचार केला तर धावा आपल्याला कळवतील आपले स्कोरर. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज विघ्नेश दळवी मैदानामध्ये जात आहेत. यावेळेस प्ले अँड मिस पाहायला मिळते. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. चांगलं षटक इथे हाताळतायत रवी येवले. रवी वायले. निर्धाव चेंडू आणि सामना इथे संपलाय. सामना जिंकलाय वसर संघाने. अतिशय एकतर्फी मुकाबला तुम्हाला जरूर पाहायला मिळाला परंतु प्रयत्न करणं आवश्यक होतं सोहम 11 दातिवली संघाला देखील. तर स्कोर कार्ड आपण पाहतोय. 20 धावा इथे बनवल्या होत्या. नितीन म्हात्रेने 20 धावा बनवल्या होत्या 9 चेंडूमध्ये. 12 चेंडूमध्ये